येस सामन्याला होते सुरुवात. लक्षात घ्या तुम्हाला दिली जात आहेत 15 मिनिटं. 20 चेंडूचा सामना. एक गोलंदाज 5 चेंडू टाकेल आणि अशा पद्धतीने आपण या स्पर्धेचा फॉर्मॅट पाहतोय. आणि यावर्षी तब्बल पाटण तालुका क्रिकेटमध्ये 92 संघ नोंदणी आहेत आणि ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि या वर्षीचा विचार केला तर ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय, प्रत्येक आयोजनामध्ये एक वेगळी मजा आहे, प्रत्येक आयोजनामध्ये एक वेगळी रंगत, प्रत्येक आयोजनामध्ये आयोजकांची मेहनत, या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि मोठ्या गोष्टी आहेत. आज विचार केला तर पाटण तालुका क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या वर्षीची ही 5वी स्पर्धा. परंतु प्रथमतः आपल्याला असं घडताना पाहायला मिळेल की अंतिम लढत 3 षटकांची, कारण आयोजकांचं प्रामाणिक मत आहे, कारण त्यांना फायनल 3 षटकांची खेळवायची आहे. सकाळी शिवाजी यादव बॉस यांची देखील त्यांचं मत आहे, कारण काही झालं तरी आज फायनल आपल्याला 3 षटकांची खेळवायचीच आहे, कारण वेळ तुम्हाला दिला जातो तर वेळ डाव पूर्ण करायचा असतो. पहिलं षटक घेऊन ऋषी पाटील, एक वेगवान गोलंदाज DK स्पोर्ट्स पाटील आवडचे. लक्षात घ्या बरोबर 2:56 अवधी झालाय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. .256 काउंटडाऊन स्टार्ट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये मार्गस्थ होईल. एक धाव, एक सिंगल धावेने खातं उघडलं जात आहे. तुषार चाळके यांचा खेळ देखील या हंगामामध्ये चांगला राहिला. 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम याच मैदानावर या खेळाडूच्या नावावर आहे. बॅटिंग करावी लागेल त्याच पद्धतीने. समोर ऋषी पाटील, एक वेगवान गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम घेऊन पहिल्या चेंडूवर एक आली आहे. पावलं चुकली जात आहे, थांबणं पसंत केलं आहे. डॉट बॉल, डेड बॉलचा इशारा केला जातोय. आणि अशा प्रकारे विचार केल्यानंतर पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करतील. लॉंग ऑन आहे डीपला मिड विकेट तैनात केलाय. समोर तुषार चाळके, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे कव्हरला. धाव एक प्राप्त होईल. अपील केली आहे. विलक्षण वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. बदली क्षेत्ररक्षक म्हणून विजय सावंत यांना आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली होती विजय सावंत यांनी 2 सामन्यापूर्वी. टीमची धावसंख्या धावफलकावर 2. संदीप दादा पवार यांचं देखील सहर्ष स्वागत, जे गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना ते देखील आपल्या कुसरूनचे आहेत. आज कुसरून गावचे सिनियर खेळाडू आपल्याला सकाळपासून उपस्थिती त्यांची पाहायला मिळते, कारण हे आपल्या गावाचं आयोजन आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण आज मी कौतुक करेन संपूर्ण आयोजन कमिटीचं. काय मेहनत घेतली. आणि मालिकावीरासाठी खेळाडूला अगदी साऊंड सिस्टम आहे, म्हणजे जो मालिकावीराचा मानकरी असेल ना त्याच्या घरातलाच खुश होणार. जर लग्न झालं असेल तर बायको खूप खुश होईल. जाम गाणे ऐकायला भेटतील उद्यापासून DJ मध्ये. हे एका स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. फाईन लेगला फटका खेळला. अगदी नारळाच्या झाडांमध्ये. अवघी एक धाव प्राप्त होईल. खातं उघडलं जातं राहुल शेलार यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. एका बाजूला हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर, त्या संघाने देखील यावर्षी चांगला खेळ केलाय. एका बाजूला ऋषी पाटील आणि दुसऱ्या बाजूला राहुल शेलार. ही मॅच ज्या प्रकारे चालू झाले ना, अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये, कारण ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. कारण SCT मानाई नगर हा देखील एक चांगला संघ आहे. त्यांना कडवा प्रतिकार करावा लागेल DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डच्या विरोधात. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित कोण खेळाडू येत असावा. आणि या मुंबई क्रिकेटमध्ये खूप गोष्टी होतात, कारण मुंबईचं क्रिकेट खूप
जवळून पाहिलंय, त्यामुळे एखादा खेळाडू ज्या वेळेला येत असतो त्यावेळेला या गोष्टी होणं स्वाभाविक असतं. आता बदली खेळाडू कमी आहेत कदाचित. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, चांगला बाउन्स. या खेळपट्टीवर जेवढा बॅटरसाठी पोषक आहे ना तेवढीच ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल आहे. त्यासाठी तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. एक लाईन आणि लेंथ अचूक ठेवावी लागेल. या खेळपट्टीकडून मदत मिळते. 1 to go. शेवटचा चेंडू विकेट करायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, बॅकवर्ड पॉइंट, मोये कॅच ड्रॉप. राहुल शेलार यांचा झेल सोडलाय. 2 धावा देखील तुम्ही खर्च केल्यात. 2 धावा प्राप्त होतील राहुल शेलार यांना. टीमची धावसंख्या पहिल्या पंचम अखेर 5. हा पहा रिप्ले. काय घडलं, काय करत होते कदाचित त्यांना देखील कल्पना नाहीये. कॉल दिला एकाने, क्षेत्ररक्षक आलाच नाहीये. बॅकवर्ड पॉइंट कव्हर अगदी वर्तुळामध्ये होते. पहा ज्या प्रकारे हे आयोजन आपण पाहतोय, कारण विचार केला तर पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात अवघ्या 5. चला 5 चेंडूसाठी तुम्ही 5 मिनिटं घेतलेत आणि तेजाचं लक्ष आहे. अशा प्रकारे पाचच्या सामन्याचा विचार केला तर नवलाई स्पोर्ट झिंतीने पहिला विजय प्राप्त केला. मुकादम या मॅचमध्ये इन ॲक्शन आहेत आणि मुकादम असलं म्हणजे जरा मॅच थोडी स्लो होते, कारण ते प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष ठेवून असतात. सतीश षटक क्रमांक 2ऱ्या पंचमसाठी आलेत. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. मुकादम मिडॉनला फील्ड क्षेत्ररक्षण करत असताना आज DK स्पोर्ट्स कशा प्रकारे रणनीतीबद्ध खेळ करेल, कारण राहुल शेलार यांना एक जीवनदान प्राप्त झाले. पहिला चेंडू कमी करून टाकला, चेंडू हवेत, मिड विकेटला ऋषी पाटील चुकी करणार नाहीयेत आणि विकेटचं पतन तुषार चाळके झेलबाद. पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, मिड विकेट अगदी सीमारेषावर. पहिल्या पंचम हाताळलं ज्या प्रकारे ऋषी पाटील अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या मात्र 5 धावा ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये आल्या त्यानंतर चांगलं कमबॅक. इन ॲट नंबर 3 सोहम शेलार, एक यंगस्टर खेळाडू आहेत, उद्योन्मुख खेळाडू, चर्चेमध्ये असलेलं नाव. या खेळाडूने देखील चांगली कामगिरी केली पाचच्या हंगामाचा विचार केला तर. परंतु तुम्ही काल काय केलं यापेक्षा तुम्ही आज काय करता हे महत्वाचं आहे. क्षमता आहे, क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. या खेळाडूची कसोटी असेल. पहिला चेंडू हवेत खेळलाय, फाईन लेगला अगदी रस्त्यावरून चेंडू आणावा लागेल. हा कदाचित एक अनोख्या पद्धतीने फटका खेळण्याची त्यांची स्टाईल आहे आणि या सोहम शेलार पुण्याला राहतात. कृष्णा सातपुते यांच्या जवळ, म्हणजे कदाचित त्यांच्या फलंदाजीने जास्त प्रभावित ते देखील अशाच प्रकारचे फटके खेळतात आणि हा फटका देखील असाच खेळलाय. आणि या खेळाडूची जी गोष्ट आहे ना ती थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. या मॅचचा विचार केला तर टीम SCT मानाई नगर धावा कराव्या लागतील. सुरुवात चांगली झाली सोहम शेलार यांची. एका धावेने खातं उघडलं परंतु फटका चांगला होता. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, जेलची संधी असेल. अक्षय शिंदे चेंडूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न, फायदा होणार नाहीये. सोहम शेलार यांची पॉवर, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, अगदी मधून षटकार. काय फटका सजवलाय. पहिल्या क्षणाला वाटलं की चेंडू टायमिंग झाला नाहीये परंतु चांगला टायमिंग. खास पुण्यावरून नवी मुंबईचं हे अंतर मी का पार केलंय, माझ्या मानाई नगरसाठी मला चांगला खेळ करायचा आहे. हा प्रामाणिक प्रयत्न सोहम शेलार यांचा. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. षटकार आल्यानंतर मात्र आता कशा प्रकारे गोलंदाजी करतील सतीश. लेट्स सी. किरण दादा शिलार यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 501 रुपयांचा पारितोषिक.
मॅच ऑन, गेम ऑन, प्राइज देखील झाले ऑन. आज किरण दादा ही स्पर्धा विजयवाड्यावरून पाहत आहेत. आपल्या गावची टीम खेळते. हे क्रिकेट आहे पाटण तालुक्याचं, हे प्रेम आहे आपल्या गावावरचं. सलगचा दुसरा मानेचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. चेंडू हवेत, अक्षय शिंदे पुढे धावतात, कॅच पकडला जाईल आणि षटकाराचा प्रत्युत्तर दिलंय सोमशेलांना बाद करून टीट फॉर टॅट. चुकी केली मी म्हणेन, कारण पहिला चेंडू तुम्ही बाहेर मारला, त्यानंतर दुसरा चेंडू टायमिंग करणं कुठेतरी अपेक्षित असतं. चेंडू दीर्घकाळ हवेत आणि अक्षय शिंदे वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. चांगला झेल टिपला. दुसरा धक्का, दुसरा षटकार लागतोय SCT मानाई नगरला. नाराज असतील सोमशेलार, एक षटकार आल्यानंतर बाद झाले. स्वतः कॅप्टन उमेश देसाई इन ॲट नंबर 4. उमेश देसाई चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, पदरेचा सुरेख वापर, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल, दोन्हीचा प्रयत्न होईल. 2 धावा प्राप्त करण्याचा मानस यश प्राप्त होईल. पहिला चेंडू काय चांगला सुरेख प्रकारे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळला. हे चांगलं क्रिकेट आहे. या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये शिकाव्या लागतात, अवगत कराव्या लागतात. 2 पंचांचा खेळ झालाय समाप्त. 14-2 टीम हनुमान क्रिकेट टीम माणाई नगर. चला थोडंसं स्पीडअप करा. कदाचित 5 मिनिटांमध्ये 5 चेंडू टाकण्याचा जो रेकॉर्ड आहे तो तुम्हाला तुमचा सोडावा लागेल. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. समोर उमेश देसाई, त्यांच्या साथीला आहेत राहुल शेलार. राहुल शेलार आघाडीला आलेत. अनिकेत षटक क्रमांक 3. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागला. 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव प्राप्त होते. पहा अगदी छोटे छोटे खेळाडू या सामना पाहण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि या छोट्या खेळाडूंना देखील निश्चित स्वप्न असतं प्रत्येकाचं की आम्ही देखील एवढी मोठी स्पर्धा खेळावी, आम्हाला देखील अशा प्रकारचं क्रिकेट खेळायला मिळावं. नाही, प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि क्रिकेट हा खेळ भारतामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट आहे. चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. राहुल शेलार यांना देखील परतावं लागेल. विकेटचं पतन. टीम SCT मानाई नगर संकटात. एकेरी दुहेरी धावा कुठेतरी घेणं महत्वाचं होतं. 15-3 15 रन्स ऑन बोर्ड. आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुमचे विकेट्स जातात ना त्यावेळेला एखादी भागीदारी गरजेची असते. न्यू बॅटर नितीन माने क्रमांक 5 वर आलेत. नितीन माने त्यांच्या साथीला आहेत उमेश देसाई, स्वतः कॅप्टन. इथून एखादी भागीदारी करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. खराब चेंडूवर प्रहार करणं अनिवार्य असेल. हे होईल का? कारण क्रिकेटमध्ये जेवढं जसा तुम्ही विचार करतात अशा कधीच गोष्टी होत नसतात आणि म्हणून तर क्रिकेटच्या खेळाची मजा वेगळी आहे. चांगली गोलंदाजी अद्याप अनिकेतांची. कट करण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला आहे. चेंडूला लेंथ आणि लाईन देखील चांगली आहे. डॉट बॉल. फुटवर्क नाही आहे, पाय हलवावे लागतील. चेंडूच्या मेडप्रमाणे खेळावं लागेल. 2 to go. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चांगला फटका. बॅडमिंटन स्ट्रोक, डीप पॉइंट, 1 बाउन्स ओव्हर द रोफ. टीम SCT मानाई नगर साठी येतोय महत्वाच्या क्षणी मायादेवी चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 19. 1 to go. चांगला फटका. अशा प्रकारचे फटके तुम्हाला या मॅच मध्ये आत्मविश्वास देऊ शकतात. एखादा बॅटर अशा प्रकारचे फटके खेळतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास तर दुणावतो, परंतु टीम देखील विश्वास ठेवते अशा फलंदाजांवर. प्रेक्षक देखील असे फटके पाहून खुश होतात. 19-3 शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला मिड विकेट, स्क्वेअर लेग आहे. ऋषी पाटील वेगाने जातील चेंडूवर. दुसरा प्रयत्न, झेल पकडलाय. फेकी योग्य दिशेला केली आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट खराब आहे. उमेश देसाई यांना परतावं लागेल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु उशीर झालाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी पाटील यांचं विकेटचं पतन. उमेश देसाई धावबाद. हा पहा रिप्ले काय वेगाने फेकी केले, बॅट थोडीशी दूर राहिली आणि ज्या वेळेला तुम्ही पहिली धाव पूर्ण करता हा पहा रिप्ले तुमच्या समोर स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. कुणाल महात्रे न्यू बॅटर अक्षय सारखे. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 20 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर चक्क मुकादम. पप्पू पाटील मुकादम यांना आपण पाहतोय म्हणजे आता त्यांचे ऑनलाईन व्ह्यूअर वाढले जातील. आता पहा एकदा ओमचा MTC पप्पू पाटील जर गोलंदाजीसाठी आलेत म्हणजे आता ऑनलाईन आमचे जे प्रेक्षक असतील ते जास्त संख्येने वाढले जाऊ शकतात कारण त्यांची फॅन बेस खूप जास्त आहे पाटण तालुक्यामध्ये. मुकादम अंतिम षटकासाठी दाखल झाले. समोर अक्षय साळके. पहिला चेंडू चांगला फिरवलाय, व्हाईट बॉल जास्तच फिरवलाय आणि पहा त्यांचे चाहते बोलतात की जरा वॉर्मअप कर, हात फिरव. हे प्रेम आहे मुकादम यांच्यावर. पहा प्रेक्षक देखील मैदानाच्या बाहेरून सांगतायत हा चांगला चेंडू आहे, पायावर टाकलाय. पहा त्यांना वॉर्मअपची गरज नाहीये. एक धाव प्राप्त होईल, एक सिंगल धाव प्राप्त होते. वा वा वा, हे हा फिटनेस पाहिजे. चेंडू कितीही लांब असेल तरी उडी मारण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, या 4 चेंडूमध्ये किती मोठे फटके येतील. आडाबाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. धावांसाठी संघर्ष करते टीम SCT मानाईनगर. संघ संकटात आहे. आता एखाद्या बॅटरला मोठे फटके खेळावे लागतील. 23 धावा 23. आज नितीन शिल्लर नाही आहेत त्यामुळे टीम थोडीशी बॅकफुटला आहे कदाचित. मोठा फटका खेळलाय. अक्षय शिंदे चेंडू खाली. चेंडूचा चांगला अंदाज घेत असताना मुकादम यांना पहिलं यश प्राप्त होत आहे आणि हा चेंडू मात्र आता त्यांना द्यावा लागेल. आणि खासियत आहे मुकादम यांची, 5 शिट्या वाजतायत पहिल्या विकेटसाठी आणि मुकादम लगेच आपल्या सहकार्याशी चर्चा करत असताना त्यांना त्याचा मोठा अनुभव आहे, प्रचंड मोठा अनुभव. नवीन फलंदाज अविनाश शेलार दाखल झालेत. तब्बल 7 क्रमांकाचा बॅटर आला मैदानामध्ये, म्हणजे कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन. प्रत्येक फलंदाज घाई करतोय आणि या चुका तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये करून चालत नाही. प्रत्येक चेंडू बाहेर मारायचा नसतो. काही चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा देखील घ्यायच्या असतात. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल, खराब दिशा. एक अवांतर धाव जोडली जाते. आता राऊंड द विकेटने मुकादम येतील. सांगतायत पंचांना की आता मला राऊंड द विकेटने टाकायचे. चांगला चेंडू हाताळला जातोय. ऋषी पाटील आहेत मिड विकेट डीपला. त्याआधी इंद्रजित पाटील दादा येतील. एक सिंगल प्राप्त होते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 25. कमी कमी टाकलेला चेंडू अगदी गलीमध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. 26 धावा धावफलकावर. 27 धावांचं लक्ष असेल. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 27 रन्स टू विन. हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर फिल्डिंग लावून घ्या चला, कारण या विचार केला तर हा डाव खूप उशिरा झालाय. प्लीज फिल्डिंग लावून घ्या हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर. 27 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल हे पाहायचं आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच चांगली रंगतदार होईल या शंका नाहीये, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे हनुमान क्रिकेट टीम मानाईनगरकडे.
27 धावांचं लक्ष आणि या 27च्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी चला टीम DK स्पोर्ट्स पाटीलावर फिल्डिंग लावले. बॅटर पाठवा आपले. म्हणून एखादी ज्या वेळेला तुमचं आयोजन वेळेत असतं ना त्यावेळेला अशा गोष्टी आपल्याला खूप कमी वेळेला पाहायला मिळतात. कारण 2 उपांत्य लढती, 1 अंतिम लढत. आई वडजाईदेवी मालधन, न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, एकता मिरगाव आणि 4था संघ कोणता या गटातून आपल्याला स्पष्ट होईल. सुनील सागावकर आणि त्यांच्या साथीला ऋषी पाटील ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समोर यंगस्टर खेळाडू आहेत, यंग टॅलेंट सोहम शेलार. ज्या खेळाडूने ISPL सिलेक्शन ट्रायल दिलंय त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कारण वय जरूर कमी आहे परंतु क्षमता प्रचंड आहे. त्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. आणि ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता तुमचं नाव चर्चेमध्ये येतं. त्यानंतर तुमच्या नावाची चर्चा तालुकाच नाही तर जिल्हा पातळीवर देखील होते. खेळ तसा करावा लागेल सोहम शेलार यांना. यस, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 27चं लक्ष, पहिला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पहिल्या चेंडूवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू आणि 1 धाव देखील खर्च केली आहे. या अवांतर धावा आता मात्र कुठेतरी रोखाव्या लागतील SCT मानाई नगरला. कारण 27चा बचाव करायचा आहे तुम्हाला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. ही खासियत आहे सोहम शेलार यांची. कारण आपण उल्लेख केला की या खेळाडूची क्षमता आहे. चांगला टप्पा आणि या योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. कारण पाचच्याच आठवड्यामध्ये ISPLचं सिलेक्शन ट्रायल देऊन आलेत आणि ते उगाचच नाही दिलं आहे. कारण ज्यावेळेला तुमच्याकडे क्षमता असते ना, तुमच्याकडे टॅलेंट असतं, तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, यश मिळतं तुम्हाला. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बुंद्यात टाकला चेंडू. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर कमबॅक करणारे 2 चेंडू हाताळलेत सोहम शेलार यांनी. समोर ऋषी पाटील आहेत आणि त्यांना जागेवर उभं ठेवलंय. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकते SCT मानाई नगरला. आता शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. बॅकवर्ड पॉईंट थोडंसं आतमध्ये. कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. राहुल आहेत लॉंगॉनला, डीपला. मिड विकेट. कमी गतीने टाकला चेंडू. फटका फसला. यासाठी ओळखले जातात गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्लोअर वन. विविधता आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का दिलाय ऋषी पाटील. 0वर बाद. सर आपण जसा उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच आहे, रंगतदार होईल. कारण 27 धावा करायच्या आहेत आणि ज्या वेळेला हा पहा रिप्ले तुम्ही पाहिला सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करत असताना सोहम शेलार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 3 वर. बॅटरचं नाव सांगा. मुकादम तुमची बॅटिंग आहे, एखादा खेळाडू पाठवाल तर बरं होईल. मुकादम तुमची बॅटिंग आहे, एखादा प्लेअर पाठवा. ऋतुराज पाटील. ऋषी पाटील बाद झाले, त्यांचे बंधू आले. ऋतुराज. समोर सोहम शेलार. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला शतरक्षक आहे तैनात. नितीन शेलार. धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी. यासाठी आपण उल्लेख केला की उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये एक चर्चेमध्ये असलेले नाव सोहम शेलार. पहिला चेंडू अवांतर आला. त्यानंतर पहा 3 चेंडूवर 1 धाव खर्च केली. 1 गडी बाद केला. महत्वाचा डेड बॉल. ही मॅच रंगतदार होणार आहे. कारण एका बाजूला SCT मानाई नगर, त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. दुसऱ्या बाजूला DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, त्यांची बॅटिंग चांगली आहे.
चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये, त्याचा फायदा घेतला जातोय ऋतुराजचा, राज करणारा चौकार. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे फटके खेळावे लागतात, त्याचा फायदा घेतला जातोय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हरपी चेंडू बैठक आणि ऑफ ड्राईव्ह ज्यावेळेला तुम्ही बैठक खेळता, चांगला एक डोळ्यांना खुश करणारा फटका. 5-1. आता 22 धावांची गरज आहे, 15 चेंडू 22ची गरज. इथून सुनील सागावकर यांची बॅटिंग पाहणं खूप मजेशीर असेल, कारण ज्या खेळाडूचा उल्लेख पाटण तालुका क्रिकेटचं तुफान म्हणून केला जातो, तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. सुनील सागावकर. डेबेवाडीचा मैदान असू द्या, तो कोकणचं क्रिकेट गाजवलं आहे खेळाडूने. सोहम शलानी त्यांचं काम केलं, एक गडी बाद केला, 5 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 तुषार साळके यांना 5 रन केले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना तुषार साळके. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. एखादा कसोटी क्रिकेटचा सामना तुम्ही पाहताय असं वाटलं कदाचित, कारण एवढा सन्मान आहे आताच्या टेनिस क्रिकेटमध्ये कोणताच खेळाडू देत नाही. परंतु सुनील सागावकर यांची पद्धत थोडी वेगळी आहे. थोडासा वेळ घेतात, पहिला चेंडू बॅटच्या मध्यभागी घेतात आणि त्यानंतर हा खेळाडू चालू होतो. हीच खासियत आहे पहा. पहिल्या चेंडूला ज्या प्रकारे सन्मान दिला आणि दुसऱ्या चेंडूवर आपला क्लास दाखवला, चेंडूला फेकून दिला मिड विकेटला. मायादेवी चषक षटकार. काय फटका सजवलाय, हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. सुनील सागावकर. 11-1. हा पहा रिप्ले. हाय बॅकली बॉटम हँडचा चांगला वापर, बॅट स्विंग अगदी जोरात आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सलगचा दुसरा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. या कॅच तुम्हाला घ्याव्या लागतील, असे झेल तुम्हाला वारंवार प्राप्त होणार नाहीयेत. डॉट बॉल. सुनील सागावकर यांचा झेल इथे मात्र सुटलाय. निर्जय चेंडू पडला. झेल झाला असता कदाचित, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही योग्य क्षेत्ररक्षण करणं, रणनीती तुमची चांगली हवी आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ माइंडसेट. तुम्ही कोणत्या रणनीतीने खेळ करता ते खूप महत्वाचं असतं. सलग दुसरा सुनील सागावकर. आधीच्या चेंडूवर झेलची संधी निर्माण झाली होती आणि त्यानंतर पहा हा मोठा बिग ब्लास्ट, धमाकेदार दर्जेदार षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. ही खासियत आहे सुनील सागावकर यांची, कारण एखादा खेळाडू उगाच मोठा होत नसतो. त्या खेळाडूची प्रचंड मेहनत असते, त्याचे परिश्रम असतात आणि ते मात्र केलेत त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. ऑन साईडला खेळायचा होता, कमबॅक केलं तुषार साळके आणि डॉट बॉल. 17 धावा धाव फलकावर. 10 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत 10. कारण 5 चेंडू आहेत, 5 चेंडू झाले. 5 चेंडूंचं षटक आहे ना पहिला डाव, पहिला राऊंड आहे. दहा मध्ये 10. इथून मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. इथून मॅच टर्न होऊ शकते आणि ते करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला रन बॉल इक्वेशन असतं ना त्यावेळेला या गोष्टी होतात. 10 मध्ये 10. कारण एखादी विकेट जर इथून प्राप्त झाली, 30 विकेट सुनील सागावकर यांची असेल, तर मात्र ही मॅचला मजा येऊ शकते. लेट सी काय घडेल या मॅचमध्ये. उमेश देसाई पहिला चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, मॅचला विजयाच्या जवळ घेऊन जाणारा ऋतुराज यांचा चांगला फटका. पण वेळ घेत आहेत. चकदे होते डीप पॉइंटला, चकदेच्या आवाक्या बाहेर.
या 4 धावा चौकार. आणि उमेश यांचं स्वागत केलंय. स्वतः कॅप्टन आहे. टीमची धावा संख्या 21. आता 6 धावांची आवश्यकता. कुठेतरी चुका केल्या मी म्हणेन. ज्या वेळेला तुम्ही प्रथमतः बॅटिंग करताना त्यावेळेला तुम्हाला चांगली बॅटिंग करणे अपेक्षित असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव लेग बाई स्वरूपात प्राप्त होईल. येस, लेग बाई झाले. त्याच दरम्यान आदरणीय श्री काशीनाथजी कोळेकर साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र पहा प्लेड ऑन झालेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिर राहते 22. अजून 5 धावांची गरज आहे. 22 रन्स ऑन बोर्ड. नवनाथ स्पोर्ट चिंती कॅप्टन सज्जरा टॉस साठी. विजयी संघावर आपला सामना असेल. 5 धावांची गरज. मॅच ज्या प्रकारे असं वाटलं होतं की एसटी मानाई नगर एक समाधानकारक धावसंख्या धाव फलकावर लावेल, तसं झालं नाहीये. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. राहुल आहेत मिड विकेट डीपला. एकदा प्राप्त केली जाईल. आता 4 धावांची गरज. अक्षय शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. वन टू गो. खोदून काढण्याचा प्रयत्न. हे मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. लॉंग ऑन आहे. सोहम शेलार चुकी करतायत. एकदा प्राप्त करतील. दोळीचा प्रयत्न होत नाहीये. आणि इथे पहा दुसरी धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. काय घडलंय पहा. आणि ते शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 3 धावा. मॅच ऑन. सामना संपला नाही. अजून सामना इथून फिरला जाऊ शकतो. 5 मध्ये 3 करायचे आहेत. सुपर डुपर लढत. पाच चेंडू 3 धावांची आवश्यकता. त्याला स्पीडअप करा. ज्या प्रकारे या डावाचा आपण खेळ पाहतोय ना, कुठेतरी या टीम एससीटी मानाई नगर या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. 5-3. अविनाश शेलार. पाच चेंडू 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ही विकेट खूप महत्वाची आहे सुनील सागावकर यांची. ऑप्शनच्या बाहेर सोपं केलं जातंय का काम? नाही आहे. योग्य चेंडू आहे. सोडून दिलाय. 4 मध्ये 3. सामना ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की सामना टर्न होऊ शकतो, इथून देखील सामना फिरला जाऊ शकतो. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. चेंडू हवेत केला. हेलिकॉप्टरचा फटका. विजयाला गवसती घालणारा विजयी सुनील सागावकर यांच्या बॅटमधून चौकार. आणि सामना जिंकला मात्र एससीटी मानाई नगरने या शेवटच्या षटकामध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये येऊन देखील लढत चांगली दिली टीम एससीटी मानाई नगर. चला टॉससाठी या कॅप्टन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड नवलाई स्पोर्ट जिंती.